बहिणीनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या TV6 मराठी या युट्यूब चॅनलवरती. ज्या बहिणींची अजूनही ई-केवायसी बाकी आहे, ज्या बहिणींना 5 महिने, 6 महिने, अगदी 7 ते 8 महिन्यांपासून एकही हप्ता आलेला नाही आणि ज्या बहिणींना वाटत होतं, की आता आपलं नाव कायमचं बंद झालं, त्यांच्यासाठी आजही ही माहिती खूप महत्त्वाची असणार आहे. कारण आता सरकारकडून पुन्हा एकदा ई-केवायसी संदर्भात मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता इथे निर्माण झालेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता फक्त पोर्टल सुरू होईल एवढंच नाही, तर 3 वेगवेगळ्या पद्धतीने पडताळणी करण्याचा पर्याय सरकारसमोर असल्याची चर्चा सुरू झालेली आहे. म्हणजे नवीन ई-केवायसी पोर्टल, त्यानंतर अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी आणि तिसरी गोष्ट म्हणजे महिला व बालविकास कार्यालयामध्ये कागदपत्र तपासणी. यापैकी कोणता पर्याय लागू होणार? कधी सुरू होणार? मागचे थांबलेले पैसे मिळणार का? आणि ज्यांनी ई-केवायसी केली तर पैसे आले नाहीत, त्यांचं काय होणार? ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सदानंद मुंडे आणि आपण पाहता TV6 मराठी. व्हिडिओ सुरू करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण लाडकी बहीण योजनेचे सर्व अपडेट्स आपल्या चॅनलवर सर्वात आधी इथे दिले जाते. तर बहिणींनो, सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या. सरकारने मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून ई-केवायसी प्रक्रिया सुरू केलेली होती आणि 31 डिसेंबर पर्यंत अंतिम मुदत दिलेली होती. परंतु त्या दरम्यान हजारो नाही तर लाखो महिलांना अनेक अडचणी आल्या. कुणाचं पोर्टल उघडत नव्हतं, कुणाला OTP येत नव्हता, तर कोणी माहिती भरली तर फेल दाखवत होती. तर काही महिलांना प्रश्नच समजत नव्हते. आणि खरी गोष्ट सांगायची झाली तर गावातील शेतात काम करणाऱ्या साध्या महिलांना हे ऑनलाईन प्रश्न समजणं खूप कठीण जात होतं. कारण प्रश्न इतक्या क्लिक पद्धतीने विचारले गेले की शिक्षित माणूस सुद्धा दोनदा विचार करत होता. मग अशा पद्धतीने गरीब गरजू महिलांची चूक कशी समजायची? आणि म्हणून आता सरकारवर दबाव वाढत चाललेला आहे. कारण अजूनही मोठ्या प्रमाणात महिलांची ई-केवायसी बाकी आहे. आता तुम्हाला एक मोठी गोष्ट सांगतो. अनेक महिलांनी ई-केवायसी यशस्वीरित्या पूर्ण केली. मोबाईलवर सक्सेसचा असा मेसेज सुद्धा आला, पण तरी सुद्धा त्यांना पैसे आलेले नाहीत. मग आता प्रश्न असा निर्माण होतो, जर ई-केवायसी झाली असेल तर पैसे का थांबले? तर यामागे 2 मोठे कारणं सांगितले जात आहे. पहिलं म्हणजे डेटा अपडेट व्यवस्थित झाला नाही आणि दुसरी म्हणजे अनेक फेक कर्ज सरकारच्या सिस्टममध्ये आढळते. आता तुम्हाला माहितीच असेल, काही पुरुषांनी चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेण्याचा इथे प्रकारच समोर आलेला आहे आणि त्यामुळे सरकारने संपूर्ण पडताळणी प्रक्रिया अधिक कडक केलेली होती. याच कारणामुळे आता सरकार आधी चुकीच्या पद्धतीने घेतलेले पैसे वसूल करण्याच्या तयारीत आहे आणि त्यानंतर नवीन ई-केवायसी संदर्भात निर्णय घेतला जाऊ शकतो. म्हणजे आता लगेच उद्या पोर्टल सुरू होईल असं नाही, पण पुढील दिवसात किंवा पुढच्या महिन्यामध्ये मोठा निर्णय येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता इथे एक महत्त्वाचा प्रश्न येतो. जर नवीन ई-केवायसी सुरू झाली तर ती नेमकी कशी होणार? तर सरकारसमोर सध्या 3 पर्याय असल्याचं बोललं जात आहे. पहिला पर्याय म्हणजे नवीन ऑनलाईन पोर्टल सुरू करणे. म्हणजे महिलांना पुन्हा मोबाईलवर किंवा CSC सेंटरवर ई-केवायसी करता येईल. पण इथे सरकारला एक भीती आहे. कारण मागच्या वेळेस सुद्धा अनेक महिलांची प्रक्रिया अपूर्ण राहिलेली होती. त्यामुळे दुसरा पर्याय पुढे येतो. तो म्हणजे अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी. म्हणजे तुमचे आधार कार्ड, बँक पासबुक, अर्जाची माहिती तपासून तुमची माहिती थेट सिस्टममध्ये अपडेट केली जाऊ शकते. पण मागच्या वेळेस काही अंगणवाडी सेविकांनी मागच्या ताणामुळे विरोध दर्शवलेला होता. म्हणून सरकार हा पर्याय कितपत वापरेल हे पुढील आदेशांवर ठरणार आहे. आणि तिसरा पर्याय म्हणजे महिला व बालविकास कार्यालयामध्ये प्रत्यक्ष कागदपत्र जमा करणे. म्हणजे तालुका किंवा जिल्हा स्तरावर महिलांची पडताळणी सुरू होऊ शकते. हा पर्याय लागू झाला तर अनेक महिलांना मोठा दिलासा मिळू शकतो. कारण मोबाईलची अडचण, OTPची अडचण किंवा पोर्टल डाऊन असल्याचा त्रास कमी होतो. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मागचे थांबलेले पैसे मिळणार का? तर बहिणीनो, हा प्रश्न सध्या प्रत्येक महिलेला पडलेला आहे. कारण अनेक महिलांचे 5 ते 6 महिन्यांचे हप्ते अडकलेले आहेत. जर पुढच्या महिन्यात ई-केवायसी सुरू झाली तर मागचे सर्व पैसे एकत्र मिळतील का? तर सध्या सरकारकडून याबाबत अधिकृत घोषणा आलेली नाही. पण जर महिलांची चूक नसल्यास सरकारने मान्य केलं तर मागील थकबाकीबाबत मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. कारण अनेक प्रकारांमध्ये तांत्रिक अडचणी सरकारच्या सिस्टममध्ये होतात. आता पुढील काही दिवस खूप महत्त्वाचे ठरणार आहे. कारण एकदा वसुली संदर्भातील निर्णय झाला की लगेच सरकार ई-केवायसी बाबत नवीन अपडेट देऊ शकतं. आणि मला असं वाटतंय, यावेळी सरकार अधिकपेक्षा सोपी प्रक्रिया आणण्याचा प्रयत्न करेल. कारण मागच्या वेळेस झालेल्या चुका पुन्हा सरकार करू शकत नाही. आता तुम्ही काय करायला पाहिजे? सर्वात आधी तुमचं आधार कार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर आणि अर्जाची माहिती तयार ठेवायची आहे. दुसरं काय करायचंय, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवायचा नाही. कारण सध्या सोशल मीडियावर अनेक चुकीचे व्हिडिओ व्हायरल होत आहे. आता संधी मिळणार नाही, नाव कायमचं बंद झालं असं सांगितलं जात आहे. पण अधिकृत निर्णय येईपर्यंत कुठलीही गोष्ट अंतिम मानू नका. आणि बहिणीनो, ज्या महिलांची ई-केवायसी अजून बाकी आहे त्यांनी घाबरायचं नाही. कारण सरकारकडून पुन्हा एकदा संधी मिळण्याचे संकेत स्पष्टपणे दिसत आहे.
पुढील अपडेट्स लक्षात ठेवा आणि याच संदर्भात नवीन पोर्टल सुरू झालं किंवा नवीन प्रक्रिया आली तर सर्वात आधी स्टेप बाय स्टेप आपण माहिती या चॅनलवरती देणार आहोत. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला असे नवीन असाल तर लगेच लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.